Hello students, in this lecture we are going to discuss the numerical problems which are based on significant figures. Okay, so question answers on the significant figures. Question first is how many significant figures are present in the following. Okay, पहिलाच क्वेश्चन होता, फक्त सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत नंबरमध्ये हे फाइंड आउट करायचं आहे. First is 45.26 feet. Okay, so by the first rule 45.26 मध्ये काय आहेत तर सगळेच नॉन झिरो डिजिट्स आहेत आणि सगळे नॉन झिरो असतील तर आपण each and every number as a significant consider करतो. So this number has 4 significant figures. Okay, now the second is 0.109. So in this number 2 zeros are present. This is the trailing zero and this is the middle one. So by the rule trailing zeros we are not considered, but the zeros between two non-zero digits are significant. म्हणजेच स्टार्टिंगला जर झिरो असेल नंबरच्या तर तो आपण कन्सिडर करत नाही ॲज अ सिग्निफिकंट फिगर, पण जर तो झिरो दोन नॉन झिरो नंबर्सच्या मध्ये असेल तर ॲज अ सिग्निफिकंट कन्सिडर होतो. सो या नंबरमध्ये टोटल 3 सिग्निफिकंट फिगर्स आहेत. नेक्स्ट वन 0.00025 kg. यामध्ये तर 4 ट्रेलिंग झिरोज आहेत. सो बाय द रूल हे 4 झिरोज नॉट सिग्निफिकंट असतील आणि 2 आणि 5 हे दोन नंबर्स ॲज अ सिग्निफिकंट असतील. दिस एक्झाम्पल इज इम्पॉर्टंट. 0.00025 या टोटल नंबरमध्ये 4 झिरोज प्रेझेंट आहेत, पण ते चारीच्या चारी झिरोज हे बिटवीन द नाही आहेत किंवा आफ्टर नंबर किंवा आफ्टर डेसिमल पॉईंट असे नाही आहेत. तर फर्स्ट झिरो आहे तो मीन्स नंबरचं स्टार्टिंगच झिरोने झालेलं आहे, त्यानंतर डेसिमल पॉईंट आहे, परत डेसिमल पॉईंट नंतर झिरोनेच स्टार्ट झालेलं आहे. डेसिमल पॉईंट नंतर एखादा नंबर असता आणि मग झिरो असता तर तो ॲज अ सिग्निफिकंट कन्सिडर झाला असता, पण इथे तशी कंडिशन नाही आहे. सो बाय द रूल यामधला एकही झिरो ॲज अ सिग्निफिकंट कन्सिडर होणार नाही, फक्त हे दोन नंबर्स कन्सिडर होतील. सो या एक्झाम्पलमध्ये 2 सिग्निफिकंट फिगर्स आहेत. नेक्स्ट आहे 2.3659 इंटू 10⁻⁸ सेंटीमीटर. सो ॲक्च्युली हे एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये आहे. एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये एखादा नंबर असेल तर त्यासाठी रूल आहे की जर सगळे डिजिट्स नंबरमध्ये असतील ते सगळेच्या सगळे आपण कन्सिडर करतो ॲज अ सिग्निफिकंट. सो 23659 हे 5 डिजिट्स सिग्निफिकंट फिगर्स असतील. सो दिस नंबर हॅज 5 significant figures. The next is 52.0 centimeter cube. Yes, या नंबरमध्ये सुद्धा 0 प्रेझेंट आहे, पण कंडिशन आफ्टर द डेसिमल पॉईंट तो 0 आहे, त्यामुळे हा कन्सिडर होईल. इट हॅज 3 significant figures. The next one same as like third example 0.00020. याच्यामध्ये सुद्धा ट्रेलिंग झिरोज आहेत, ते कन्सिडर नाही होणार. 2 हा नंबर आहे नॉन झिरो, त्यामुळे तो ॲज अ सिग्निफिकंट कन्सिडर होईल. आणि हा लास्ट झिरो जो आहे एंडिंग झिरो तो सुद्धा ॲज अ सिग्निफिकंट कन्सिडर होईल बिकॉज तो नॉन झिरो डिजिटच्या नंतर आहे, त्यामुळे या नंबरमध्ये टोटल 2 सिग्निफिकंट फिगर्स आहेत. नेक्स्ट 8.50 इंटू 10⁻⁴ अगेन एक्सपोनेन्शियल टर्म, त्यामुळे स्टार्टिंग जे आहे यामधले सगळेच्या सगळे नंबर ॲज अ सिग्निफिकंट कन्सिडर होतील. सो इट हॅज 3 सिग्निफिकंट फिगर्स. अँड द लास्ट वन इज 300.0. सेम वे ॲज लाईक दिस 3 हा नॉन झिरो नंबर आहे आणि त्यानंतर हे झिरोज प्रेझेंट आहेत,
त्यामुळे हे 0 कन्सिडर होणारच आहेत आणि आफ्टर द डेसिमल पॉईंटसुद्धा एक 0 आहे. सो या नंबरमधले तीनही झिरोज ॲज अ सिग्निफिकंट कन्सिडर होतील. सो इट हॅज टोटल 4 सिग्निफिकंट फिगर्स. ओके. Now, the question number 2 was round off each of the following quantities to 2 significant figures. सेकंड क्वेश्चन होता होमवर्कसाठीचा. काही व्हॅल्यूज राऊंड ऑफ करायच्या होत्या, पण राऊंड ऑफ अशा पद्धतीने करायच्या होत्या की फायनल आन्सर जे येईल आफ्टर राऊंडिंग ऑफ त्याच्यामध्ये 2च सिग्निफिकंट फिगर्स असल्या पाहिजेत. सो वी विल सी वन बाय वन. फर्स्ट इज 25.55 ml. 25.55 अशी एक व्हॅल्यू आहे ज्या व्हॅल्यूला आपल्याला राऊंड ऑफ पण करायचं आहे आणि राऊंड ऑफ केल्यानंतर जे काय फायनल आन्सर मिळणार आहे त्याच्यामध्ये 2च सिग्निफिकंट फिगर्स असल्या पाहिजे. सो बाय दी रूल राऊंडिंग ऑफचा आपल्याला रूल्स माहीत आहेत. हा लास्ट नंबर आहे ते 5 राऊंड ऑफ करायचं आहे आपल्याला, त्यामुळे हा 5 आपण रिमूव्ह करणार लास्ट डिजिट आणि हा 5 म्हणजे जर राऊंड ऑफ करताना एंडिंगचा नंबर इक्वल टू 5 असेल किंवा मोर दॅन 5 असेल तर आपण काय करतो 1 ॲड करतो. त्यामुळे हा लास्ट 5 जो आहे तो आपण रिमूव्ह केला आणि त्याच्या आधीचा जो डिजिट आहे 5 त्याच्यामध्ये एक ॲड होईल. सो 25.6 असं पहिलं आन्सर असेल. पण 25.6 जर आन्सर असेल तर त्यामध्ये 3 सिग्निफिकंट फिगर्स येतील. सो अगेन आपण त्याला काय करणार आहोत कन्वर्ट करणार, म्हणजेच परत एकदा राऊंड ऑफ करणार. परत एकदा राऊंड ऑफ केल्यानंतर मग काय होईल 6 रिमूव्ह होईल. आफ्टर द डेसिमल पॉईंटचा 6 हा नंबर रिमूव्ह झाला. तो सुद्धा मोर दॅन 5 असल्यामुळे हा जो 5 नंबर आहे याच्यामध्ये एक ॲड होईल. सो 25.55 आफ्टर राऊंडिंग ऑफ वी गेट द आन्सर ॲज 26. ओके. The next 0.00254 meters. This is simple. 4 हा लास्ट डिजिट आहे, तो रिमूव्ह केल्यानंतर या 5 मध्ये काहीही चेंज होणार नाही बिकॉज 4 हा कसा आहे लेस दॅन 5 आणि रिमूव्ह केल्यानंतर जे काय आन्सर मिळेल ते असणार आहे 0.0025 आणि या आन्सरमध्ये 2च सिग्निफिकंट फिगर्स आहेत. सो दिस इज द फायनल आन्सर. The next 199 gram. Yes. So in this example, if we are solving this, then first step is 19.9. Okay. कुठल्याही नंबरमध्ये जर डेसिमल पॉईंट आपल्याला दिसत नसेल तर आपण तो ॲट द एंड ऑफ द नंबर आहे असं कन्सिडर करतो. हे आपण आधीच्या लेक्चर्समध्ये डिस्कस केलेलं आहे. सो 199 मध्ये कुठलाही डेसिमल पॉईंट आपल्याला दिसत नाही, पण आपण कन्सिडर करणार आहोत की ॲट द एंड ऑफ द नंबर तो आहे, म्हणजेच 199 झाल्यानंतर एक डेसिमल पॉईंट. मग आपल्याला कन्वर्ट करायचं आहे त्याला. तर फर्स्ट आपण काय केला डेसिमल पॉईंट एक डिजिट शिफ्ट केला लेफ्टला. सो आन्सर आपल्याला मिळेल 19.9 इंटू 10⁻1. देन आपण त्याला आता राऊंड ऑफ करणार आहोत. या नंबरला राऊंड ऑफ केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळतं 20.0 इंटू 10⁻1. बट 20.0 याच्यामध्ये जर आपण कन्सिडर केलं तर 3 सिग्निफिकंट फिगर्स आहेत बिकॉज एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये आपण सगळेच्या सगळे नंबर्स कन्सिडर करतो ॲज अ सिग्निफिकंट. त्यामुळे 3 सिग्निफिकंट फिगर्सचा आन्सर मिळेल. बट आपल्याला 3 नको आहेत, 2 सिग्निफिकंट फिगर्स हवेत. सो अगेन सिम्पल एक चेंज करायचा आहे. डेसिमल पॉईंट लेफ्टला शिफ्ट केला 2.0 इंटू 10⁻2. इथे ऑलरेडी 10⁻1 आहे. आपण एक डिजिट शिफ्ट केलं डेसिमल पॉईंटला तर अगेन 10⁻1 ॲड होईल अँड फायनली 10⁻2 होते. ऑल राईट. सो 199चं कन्वर्जन असेल 2.0 इंटू 10⁻2. And the last one is 1.491 into 10⁻5. This is also very simple. हा लास्ट नंबर जर आपण रिमूव्ह केला तर हे ॲज इट इज राहील 1.49. पण त्यामध्ये सुद्धा 3 सिग्निफिकंट फिगर्स येतील. सो अगेन आपण त्याला राऊंड ऑफ करणार
हा 9 नंबर रिमूव्ह झाल्यानंतर या 4 मध्ये 1 ॲड होईल आणि 1.5. ओके, सो दीज आर very easy examples of rounding off. And the question number 3, round off each of the following quantities to 3 significant figures. क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपण बघितलं राऊंड ऑफच करायचं होतं, फक्त कंडिशन होती 2 सिग्निफिकंट फिगर्स असल्या पाहिजेत फायनल आन्सर मध्ये. यामध्ये एक छोटा चेंज आहे, 3 सिग्निफिकंट फिगर्स असल्या पाहिजेत. फर्स्ट वन आहे 1.43. सपोज आपण याला जर राऊंड ऑफ केलं तर काय होईल, हा 3 नंबर रिमूव्ह होईल, हे 4 ॲज इट इज राहील, म्हणजेच आन्सर मिळेल 1.4. पण 1.4 मध्ये फक्त 2च सिग्निफिकंट फिगर्स असतील, पण आपल्याला 3 लागणार आहेत. सो काही व्हॅल्यूज अशा असतात ज्याच्यामध्ये आपल्याला राऊंडिंग ऑफ करण्याची गरजच नसते, बिकॉज फायनल आन्सर जे हवं असतं ते 3 सिग्निफिकंट फिगर असेल किंवा काही वेळा 4 असेल, ज्या फॉर्ममध्ये हवे त्यानुसार आपण जर चेंजेस करायचे असतील तर करतो, अदरवाईज ती व्हॅल्यू ॲज इट इज ठेवायची. ओके, सो कीप दॅट नंबर ॲज इट इज 1.43. सेकंड इज 458 इंटू 10⁻². अगेन 458 याच्यामध्ये ऑलरेडी 3 सिग्निफिकंट फिगर्स आहेत, पण तरीसुद्धा जस्ट सिम्पली डेसिमल पॉईंट चेंज करून सुद्धा आपण ते आन्सर लिहू शकतो. म्हणजे याच्यामध्ये चेंज काहीच होणार नाही, व्हॅल्यू सेम राहील 458 इंटू 10⁻². फक्त डेसिमल पॉईंट आपण शिफ्ट केला 2 डिजिट्सने तर काय होईल, इथं 10⁻² परत एक ॲड होईल, ऑलरेडी 10⁻² आहे. डेसिमल पॉईंट शिफ्ट झाल्यानंतर परत 10⁻² ॲड होतील आणि फायनली ते होईल 10⁻4. सेम वे फर्स्ट एक्झाम्पल सारखं 643 हे ॲज इट इज ठेवू शकतो आपण, किंवा याच्यामध्ये सुद्धा डेसिमल पॉईंट शिफ्ट करू शकतो. 2 डिजिट शिफ्ट केले की 10⁻². अगेन 0.039 याच्यामध्ये जर आपण 39 म्हणजेच या नंबर नंतर काहीच नसतं, म्हणजेच काय 0 असतं, सो या पद्धतीने पण आपण लिहू शकतो 0.039 किंवा 0.0390. दोन्ही व्हॅल्यूज सेमच आहेत, चेंज काहीच नाही आहे, फक्त सिग्निफिकंट फिगर्स याच्यामध्ये 2 आहेत आणि याच्यामध्ये 3 आहेत, बिकॉज हा लास्ट 0 आपण कन्सिडर करणार. आणि हेच आपल्याला एक्सपोनेन्शियल टर्ममध्ये लिहायचं असेल तर सिम्पली हा डेसिमल पॉईंट आपण इकडे शिफ्ट केला 2 डिजिटने 3.90 इंटू 10⁻², बिकॉज तो आपण राईटला शिफ्ट केला, आणि या केसेसमध्ये आपण लेफ्टला शिफ्ट केला त्यामुळे इथे पॉझिटिव्ह इंटिजर्स आहेत, इथे नेगेटिव्ह आहे. नेक्स्ट आहे 6.398 इंटू 10⁻³ दिस इज व्हेरी सिम्पल. सिम्पली हे 8 कॅन्सल करायचं आहे आणि इथे आपण 39चं 40 करणार आहोत. सो दिस नंबर हॅज 3 सिग्निफिकंट फिगर्स. सो अगेन लाईक दिस एक्झाम्पल 0.0179 हे आपण काय करू शकतो, ॲज इट इज ठेवू शकतो, बिकॉज याच्यामध्ये ऑलरेडी 3 सिग्निफिकंट फिगर्स आहेत. पण जर डेसिमल पॉईंट शिफ्ट केला तरीसुद्धा आपल्याला आन्सर मिळणारच आहे. डेसिमल पॉईंट शिफ्ट केल्यानंतर 179 इंटू 10⁻². 79,000 3 झिरोज आहेत आणि 79 हा नॉन झिरो नंबर आहे, त्यामुळे या नंबरमध्ये ऑलरेडी 2च सिग्निफिकंट फिगर्स आहेत. त्यामुळे याला जर कन्वर्ट करायचं असेल तर आपण एक्सपोनेन्शियल टर्ममध्ये कन्वर्ट करू शकतो. 790 इंटू 10⁻². याच्यामध्ये 3 सिग्निफिकंट फिगर्स आहेत आणि हे ॲज इट इज ठेवून परत एकदा आपण डेसिमल पॉईंटसुद्धा शिफ्ट करू शकतो. एंडिंगला डेसिमल पॉईंट होता तो आपण 2 डिजिटने शिफ्ट केला की इथं 10⁻² अगेन ॲड होईल आणि फायनली ते 10⁻4 होईल. And the last one is 42,150. याच्यामध्ये पण सिम्पल राउंडिंग ऑफ आहे, हा 0 कॅन्सल केला, देन काय होईल, हे ॲज इट इज राहील. म्हणजे जर डेसिमल पॉईंट आधी आणला आपण तर इझिली राऊंड ऑफ होऊ शकतं. 4.21 अशी व्हॅल्यू मिळेल, पण हा 5 जो आहे इक्वल टू 5 किंवा ग्रेटर दॅन 5 असेल तर आपण काय करतो, एक ॲड करतो, त्यामुळे 4.21 जे आहे ते कन्वर्ट होईल 4.22.
and into 10 raised to 4. So these are the 3 questions from the homework. I hope your all doubts are cleared in this lecture. So we will continue in the next lecture with the new point.